राजकीय वर्तुळातली सगळ्यात मोठी बातमी झी 24 तासवर प्रकाश आंबेडकर शरद पवार यांच्या भेटीला गेलेत। सुप्रिया सुळे प्रकाश आंबेडकर यांना पवारांच्या भेटीला घेऊन गेल्यात। पवार आणि आंबेडकरांच्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलेलं आहे। पवार आणि आंबेडकर यांच्यातले राजकीय वाद खरं तर कायमच चर्चेत असतो, त्यामुळे जे एक नवीन राजकीय गणित आता जुळू पाहत आहे ते सोपं होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। जाऊया सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहे। सागर, नवीन राजकीय गणित आता येऊ घातलेलं आहे आणि आता या भेटीमुळे हा गणित सुटणार का, हे गणित सोपं होणार आहे का? अनुपमा, प्रकाश आंबेडकर हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वायबी चव्हाण सेंटर इथे आले होते। हा इथे कार्यक्रम अद्यापही सुरू आहे। या कार्यक्रमातच सुप्रिया सुळे देखील त्यांच्याबरोबर स्टेजवर होत्या आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी विनंती केल्यानंतर प्रकाश आंबेडकर हे इथून शरद पवार यांच्याकडे घेऊन गेलेले आहेत। प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात आता भेट सुरू आहे। मुळात आपणास माहीत आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचं फारसं सख्य नाही। या वारंवार प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, त्यांच्या विरोधात भूमिका मांडत आलेल्या आहेत। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला न घेतल्याने यापूर्वी देखील वेगवेगळे मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर हे शरद पवारांना भेटायला जाणं हे कुठे ना कुठेतरी, भलेही कुठे याच्यामध्ये पुढचे राजकीय काही गणित घडणार आहेत का, कारण की महाविकास आघाडीमध्ये वंचित बरोबरची चर्चा ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सुरू आहे। त्यांच्या कोटातून लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकर यांना मिळेल असं म्हटलं जातं। पण या सगळ्या घडामोडीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची गोष्ट मानावी लागेल की जे दोन प्रमुख राजकीय नेते कायम एकमेकांच्या विरोधात होते, एकमेकांच्या विरोधातले भूमिका मांडत असणारे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात आज ही भेट होत आहे। भलेही अनौपचारिक असल्याचा यांचा दावा जरी करत असले तरी राजकीय नेत्यांची भेट ही कधीही राजकीय पुढच्या काळामधील पेरणी असते, ही वस्तुस्थिती आहे। निश्चित तसंच महत्त्वाची गोष्ट सागर, आत्ताचा जो राजकीय आखाडा आहे त्याच्यामध्ये भाजप विरोधात लढण्यासाठी सगळ्यांची एकी होणं गरजेचं आहे। प्रकाश आंबेडकर मवियाच्या प्रवाहातून कुठेतरी बाहेर होते, आता त्यांचा मवियामध्ये येण्याचा मार्ग मोकळा झालाय का, सुकर झालाय का, अशा चर्चा होऊ लागल्यात। काय या भेटीला आपण त्याच दृष्टीने पाहायचंय? वास्तविकतेत महाविकास आघाडीमध्ये येण्यास वारंवार वंचित बहुजन जो आहे तो इच्छुक आहे असं स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे। पण मुळात सगळ्यात जास्त समस्या येते, ती अडचण होती ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची। याबाबत सुद्धा खदखद स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये इंडिया अलायन्सच्या बैठकीला सुद्धा वंचितला बाहेर ठेवण्यात आलं होतं, यावरनं देखील मतभेद उघड झाले होते। तरी देखील आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर सुप्रिया सुळे यांच्याबरोबर स्टेज शेअर केला होता। भलेही या दोन नेत्यांमध्ये स्टेजवर फारसा संवाद जरी झाला नसला तरी शरद पवार इथेच सकाळी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी होते आणि आत्ता त्यांचं ऑफिस 5व्या मजल्यावर आहे, तिथे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात भेट सुरू आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी राजकारणामध्ये या दोघांचाही विरोधक जर भाजप असेल आणि महाविकास आघाडी अधिक भक्कम करायची असेल तर तशा स्वरूपाचे राजकीय गणित होणार का, याची आता चर्चा सुरू होत झाली। अगदी सागर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काल जानकर सुद्धा शरद पवारांना विमानतळावर भेटले होते, त्यानंतर आज प्रकाश आंबेडकरांची भेट होतीये। एकंदरीतच मवियाचं बळ पुढच्या काळामध्ये या अशा भेटीगाठींमुळे वाढतंय का, आणि काय एकंदरीतच हे सगळं पुढचं चित्र दिसेल? वास्तविकतेत महाविकास आघाडीमध्ये दिवसेंदिवस म्हणजे अजित पवारांचा गट वेगळा जाणं, राष्ट्रवादीमधून शिवसेनेतनं एकनाथ शिंदेंनी स्वतःची वेगळी भूमिका घेणं, त्यांच्याबरोबर 40 ते 50 आमदार बरोबर असणं, यामुळे कुठे ना कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट हा कमकुवत झालाय, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पुढची राजकीय वाटचाल महाविकास आघाडीची अधिक भक्कम असण्यासाठी इतर मित्रपक्ष जे विशेषतः भाजप आणि त्यांच्या महायुतीवर जे नाराज आहेत त्यांना जुळवण्याचा एक
प्रयत्न किंवा तसा संदेश देण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून केला जातो असं म्हटलं जातं. दोन राजकीय नेते ज्यावेळेस एकत्रित भेटतात त्यावेळेस भलेही पुढची राजकारणातली गणितं होतीलच असं नाही, पण एकमेकांचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना देखील संदेश देण्याचा हा एक प्रयत्न असतो असं म्हटलं जातं. कदाचित प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट हे याचाच उल्लेख असेल, कदाचित त्याचीच राजकारण आहे की काय. एकीकडे राजकीय वजाबाकी होत असताना अशा प्रकारे बेडझेचं राजकारण सुद्धा घडताना हे चित्र संकेत देतात. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. आणि एक महत्त्वाची घडामोड आपण झी 24 तासच्या स्क्रीनवर पाहतोय. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची सध्या भेट सुरू आहे. सुप्रिया सुळे स्वतः ही भेट घडवण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या आणि प्रकाश आंबेडकरांना घेऊन ते शरद पवारांकडे गेलेल्या आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे